नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2026चा लोसार महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी लोसार नावाचा फेस्टिवल, लोसार नावाचा सण या ठिकाणी साजरा केला जात असतो. अजून एक सण आहे लोसंग नावाचा, जो की सिक्कीम या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? जोहान्स होस्फ्लॉट क्लेबो हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, क्रॉस कंट्री स्कायर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय? क्रॉस कंट्री स्कायर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर हा नेमका कोणत्या प्रकारचा खेळ आहे? तर लिहून घ्या. याचा अर्थ जे काही बर्फाचे छोटे छोटे डोंगर असतात त्याच्यावरती या ठिकाणी स्कायडिंग करणे, बरोबर का नाही? तर याच्यावरती बर्फावरती स्काईंग करून लांब पल्ल्याच्या शर्यती जे काय असतात त्याच्यामध्ये भाग घेणे, अशा प्रकारचा खेळ आहे. सगळ्यात सोपं बर्फावरती स्कायडिंग करणे असं जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. ठीक आहे, या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे जोहान्स क्लेबो. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रॉस कंट्री स्कायर. आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर नॉर्वे. आत्ताचे जे काही 2026चं हिवाळी ऑलिम्पिक झालं, बरोबर का नाही, त्याच्यामध्ये या खेळाडूने तब्बल 6 सुवर्ण पदके जिंकले आहेत. त्याच्यामुळे हा या ठिकाणी खेळाडू, याचा देश या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नॉर्वेने अव्वल या ठिकाणी क्रमांक मिळवला आहे. मेडल टॅलीमध्ये टोटल 41 पदके जिंकले आहेत नॉर्वे या देशाने. त्याच्यामध्ये 18 सुवर्ण आहेत, 12 कांस्य आहेत आणि 11 या ठिकाणी रौप्य पदक आहेत. हे जे काही 18 सुवर्ण पदक आहेत त्याच्यामधील 6 एकट्या या जोहान्स क्लेबो या खेळाडूचे आहेत. याने या ठिकाणी 10 किलोमीटरमध्ये, 7.5 बाय 4 किलोमीटरमध्ये, 50 किलोमीटरमध्ये, स्केथॉलॉनमध्ये, स्प्रिंटमध्ये आणि टीम स्प्रिंटमध्ये एकाच प्रकारच्या खेळामध्ये 6 वेगवेगळ्या टाईपमध्ये या ठिकाणी 6 सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेले आहेत. ठीक आहे, 6 गोल्ड मेडल जिंकले आहेत. नाव आहे जोहान्स क्लेबो. या ठिकाणी नॉर्वे देशाला बिलॉंग करतं. एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिमाचल प्रदेश या राज्याने या ठिकाणी सुरू केलेली ही योजना आहे इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना, असं योजनेचं नाव आहे. पॉइंट लिहून घ्या. राज्यामध्ये आणि राज्याबाहेर उच्च शिक्षण घेणाऱ्या विधवांच्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हिमाचल प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल, राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिम्बलबारा. आणि या ठिकाणी 3 महत्त्वाचे धरण आहेत, पांडोह, चमेरा आणि नातपा जाकरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. वज्रप्रहार युद्ध सराव 2026 भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि अमेरिका या 2 देशाच्या अंतर्गत असलेला हा सराव आहे वज्रप्रहार युद्ध सराव, ज्याची 16व्या क्रमांकाची आवृत्ती होत आहे. कुठे? तर बाकलोह, हिमाचल प्रदेश या ठिकाणी. हा जो काही सराव आहे वज्रप्रहार युद्ध सराव, याला सुरुवात झाली होती 2010 मध्ये आणि आयोजन आलटून पालटून असतं. म्हणजे कधी अमेरिकामध्ये असतं, त्याच्यानंतर भारतामध्ये असतं. हा सरावाच्या मागचा मुख्य उद्देश काय आहे? तर संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे, अंतर कार्यक्षमता वाढवणे, दहशतवाद विरोधी कारवाया, विशेष ऑपरेशन रणनीती, तंत्रे व प्रक्रिया. बरोबर, मागील आवृत्ती झाली होती 2024 मध्ये अमेरिका या ठिकाणी. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या युद्ध सरावाबद्दल जो की भारतासोबत आहे. मग भारतासोबत अन्य देशाचे वेगवेगळे युद्ध सराव होत असतात. जसं की खान क्वेस्ट आहे मंगोलिया देशासोबत, ईस्टर्न ब्रिज आणि नसीम अल बहर आहे ओमान या देशासोबत, स्लिनेक्स आहे श्रीलंका देशासोबत, टायगर ट्रम्प आणि संगम आहे अमेरिका सोबत, विनबेक्स आहे व्हिएतनाम सोबत, सिम्बेक्स आहे सिंगापूर सोबत, त्यानंतर IMT ट्रायलॅट आहे भारत मोझाम्बिक टांझानिया दरम्यान,
त्यानंतर मलबार सराव आहे जपान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान. त्यानंतर गरुडा शक्ती आहे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान. सूर्यकिरण आहे भारत आणि नेपाळ दरम्यान. ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान. आणि वीर गार्डियन आहे भारत आणि जपान दरम्यान. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. 2026 मध्ये महिला आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप कोणत्या संघाने जिंकलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडिया ए. बरोबर. भारत अ या संघाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणाला हरवून, तर बांगलादेश अ या गटाला हरवून या ठिकाणी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. निकाल काय लागला, तर भारत अ संघाने या ठिकाणी 46 धावांनी विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. हे जे काही चॅम्पियनशिप झालं होतं ते बँकॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. फिफा अरब कप 2025 जिंकला आहे मोरोक्कोने. 2025 जे काही फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार मिळाला तो उस्माने डेम्बले या खेळाडूला मिळाला. त्याच ठिकाणी 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांना मिळाला. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 ईस्ट बंगाल एफसीने जिंकली. तर फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025 मॅग्नस कार्लसन यांनी जिंकली. महिला आशिया कप 2025चं विजेतेपद या ठिकाणी कोणी जिंकलं आहे मला कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये भारताने रौप्य पदक जिंकलेलं आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. तर 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या मध्ये या ठिकाणी कलिग लान्सर्सने या ठिकाणी विजेतेपद जिंकले आहे. या ठिकाणी प्रो रेसलिंग लीग 2026 झाली ती जिंकली आहे हरियाणा थंडर्सने. तर ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी कोणते वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून घोषित केलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2026 हे वर्ष या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे वर्तमानमधील अध्यक्ष नुकतेच भारताला त्यांनी भेट दिली आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून घोषित केलं आहे. उद्देश काय लिहून घ्या. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि संयुक्त संशोधन कार्यक्रमांना चालना देणे म्हणजेच जॉईंट रिसर्च प्रोग्राम्सला चालना देणे या उद्देशाने या ठिकाणी हे घोषित करण्यात आलं आहे. या ठिकाणी पार्श्वभूमी काय आहे, तर हा उपक्रम भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा एक भाग आहे. हा उपक्रम डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि भविष्यातील तंत्रज्ञानावरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या उपक्रमाच्या अंतर्गत. क्लिअर. तर 2026 हे वर्ष या ठिकाणी भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. फ्रान्स बद्दल बोलण्यात आलं. अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रँकोइज बायरो, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातो युरो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. सय्यद 3G हे कोणत्या देशाने विकसित केलेले नौदलाचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सय्यद 3G हे इराण देशाने विकसित केलेले नौदलाचे जमिनीवरून हवेत मारा करणारे एक मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे. बरोबर. कोणत्या प्रकारचं आहे, तर नौदलाचे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याची जी काही मारक क्षमता आहे ती सुमारे 150 किलोमीटर आहे. उद्देश काय आहे, तर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांना नष्ट करणे. आणि वैशिष्ट्य काय आहे, हे सागरी वातावरणामध्ये म्हणजेच दमट आणि गंजकारक वातावरणामध्ये काम करण्यासाठी विशेष विकसित करण्यात आला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर इराण या देशाने सय्यद 3G नावाचं या ठिकाणी नौदलाचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ते या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. इराण वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मसूद पेजेशकियान, राजधानी आहे तेहरान, चलन आहे इराणी रियाल आणि भाषा आहे पर्शियन. पुढचा प्रश्न क्रमांक 7. व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 VVP2 VVP म्हणजे काय, व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या पहिल्या लिबर विन चॅम्पियन्स कप 2026चा विजेतेपद कोणी ठरलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, पंकज अडवाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला कमेंट करून सांगा हे जे काही पंकज अडवाणी आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे.
पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने महिलांसाठी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनजीवी दीदी उपक्रम सुरू केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पलामाऊ व्याघ्र प्रकल्प. कुठे आहे? तर झारखंड राज्याच्या अंतर्गत. 2 पॉइंट लिहून घ्या. स्थानिक महिलांच्या नेतृत्वाखालील संवर्धन प्रयत्नांना चालना देऊन वनस्पतींचा नाश आणि बेकायदेशीर वन्यजीव कारवाया रोखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे झारखंडमधील छोटा नागपूर पठारावर स्थित आहे. ते बेतला राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. प्रोजेक्ट टायगर अंतर्गत पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी हे एक होते. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर पलामाऊ व्याघ्र प्रकल्प जे की झारखंडमध्ये आहे, या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पाने महिलांसाठी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनजीवी दीदी उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या ईशान्य राज्यामध्ये अलीकडेच अरिसामा सिंहोसने अरिसामा सियाहेसने नावाची एक नवीन कोब्रा लिली प्रजाती आढळून आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिझोरम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी या ईशान्य राज्यामध्ये अलीकडेच अरिसामा सियाहेन्से नावाची एक नवीन कोब्रा लिली प्रजाती आढळून आलेली आहे. कुठे? मिझोरममध्ये. मिझोरमची स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा, राज्यपाल आहेत VK सिंग, राजधानी आहे ऐजवाल. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुरलेन आणि ब्ल्यू माउंटेन आणि 2 महत्त्वाचे धरण सेरलुई आणि तुई रियाल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, जगातील पहिले मानवता प्रथम AI सिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी, बेंगलोर या ठिकाणी बांधले जाणार आहे. पॉईंट लिहून घ्या. इंडिया AI इम्पॅक्ट 2026 मध्ये जे काही समिट झालं, भारत वन AI ने घोषणा केली की ते बेंगलोरमध्ये जगातील पहिले मानवता प्रथम AI सिटी बांधणार आहेत, जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित मॉडेलची चाचणी घेतली जाणार आहे. शेवटचा प्रश्न, 6वी राष्ट्रीय राफ्टिंग स्पर्धा कोणत्या नदीवरती आयोजित केली जात आहे? तर पर्याय क्रमांक ए, चिनाब या नदीवरती आयोजित केली जात आहे. पर्टिक्युलरली स्थान कोणतं? तर शिबनोट, डोडा जिल्हा, जम्मू काश्मीर. आणि हा जो काही या ठिकाणी राफ्टिंग स्पर्धा आहे त्याचं आयोजन करण्यामागचा उद्देश काय? तर साहसी पर्यटनाला चालना देणे आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभा प्रदर्शित करणे या उद्देशाने या ठिकाणी 6व्या क्रमांकाची राष्ट्रीय राफ्टिंग स्पर्धा या ठिकाणी चिनाब नदीवरती सुरू करण्यात आलेली आहे, आयोजित करण्यात आलेली आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने चहा जमातींसाठी टी कम्युनिटीसाठी 3% आरक्षण मंजूर केलेलं आहे? आसाम, मणिपूर, सिक्कीम की अरुणाचल प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?